नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी अंकुश कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण आपल्या शेतीमध्ये कृषी मालाचे जे उत्पादन करत असतो त्याला योग्य बाजारपेठ मिळणं हेच आपलं उद्दिष्ट असतं. आणि त्यासमोर आपल्याला प्रथम पर्याय असतो ते म्हणजे स्थानिक बाजारपेठ आणि देशांतर्गत बाजारपेठ. परंतु त्याही पलीकडे विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की एक बाजारपेठेचा मोठा अवकाश आणि संधी आपल्यासमोर उभी असते, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. विविध देशांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण आपला कृषीमाल निर्यातीद्वारे इतर देशांपर्यंत पोहोचवू शकतो. परंतु त्यासाठी निर्यात क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं ज्ञान असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच ह्याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे कृषी माल निर्यात व्यवस्थापन. आणि ह्या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री सतीश वराडे सर. सतीश वराडे सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे ह्या संस्थेमध्ये गेल्या 20 वर्षापासून निर्यात क्षेत्रासंबंधी कार्य करत आहेत. आणि गेल्या 5 वर्षापासून ते विकिरण केंद्र वाशी येथे केंद्रप्रमुख जबाबदारी पार पाडत आहेत. आणि सध्या ते निर्यात व्यवस्थापक ह्या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं ह्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. सर, निर्यात ह्या क्षेत्रात जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कृषीमाल निर्यातीची सद्यस्थिती नेमकी कशी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वामुळे आणि कृषी क्षेत्राचा भारताचा समावेश असल्यामुळे आपल्याला कृषीमाल निर्यातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. आपल्या देशातून आपण जवळपास 115 देशांना कृषीमालाची निर्यात करत असतो. आणि त्यापैकी पहिले जे 15 देश जर आपण बघितले तर त्यात आपण 60% कृषी मालाची निर्यात करतो. गेल्या 20-21 मध्ये आपण जर बघितलं तर आपण जवळपास $49 बिलियन एवढ्या कृषी मालाची निर्यात आपण केलेली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी निर्यात समजली जाते. ही या निर्यातीमध्ये प्रामुख्यानं तांदूळ, गहू, सागरी उत्पादनं आहेत, त्यानंतर मसाल्याचे पदार्थ आहेत, फळं भाजीपाला आहे, काही खाद्यपदार्थ आहेत, तर यांची सर्वात जास्त निर्यात केली जात असते. गेल्या काही दिवसापूर्वी आलेल्या कृषीमाल निर्यात धोरणामुळे नवनवीन बाजारपेठ काबीज करणे, नवनवीन कृषीमालाची निर्यात सुरू करणे, त्यासाठी आवश्यक असलेले प्रोटोकॉल विकसित करणे आणि अशा विविध केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा शेतकरी स्तराच्या विविध प्रयत्नांमधून आज आपली कृषीमालाची निर्यात वाढत आहे. 2020च्या तुलनेमध्ये 2021-22ची निर्यात ही जवळपास 20% वाढलेली आहे. आणि आपल्या देशाच्या उत्पादनामध्ये आपण जगामध्ये पहिला किंवा दुसरा क्रमांक जरी असलो तरी सुद्धा आपल्या निर्यातीमध्ये हा 13वा क्रमांक आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये संधी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आपला भारताचा 13वा क्रमांक आहे. तर ह्या 13व्या क्रमांकाच्या ह्या एकूण उलाढालीमध्ये भारतातर्फे आपण नेमका कोणकोणत्या देशांना आपण कृषीमाल निर्यात करत असतो. कृषीमाल निर्यातीमध्ये सर्वप्रथम तर सांगता येईल की आपले जे नजीकचे देश आहेत या देशांमध्ये महत्त्वाची निर्यात होत असते. त्यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ हे देश आहेत. त्यानंतर दक्षिण पूर्व आशियाई जे देश आहेत ज्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स या देशांमध्ये जवळपास आपली 33% निर्यात ही या देशांना होते. त्यानंतर मध्य पूर्व आशियाई देश ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, दुबई, ओमान, कतार, बहारीन या देशांमध्ये आपली 30% निर्यात होते. देशाच्या निर्यातीच्या जवळपास 28% निर्यात ही आपली आफ्रिकन खंडामध्ये होते, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आहे, नामिबिया, झांबिया, केनिया, इथिओपिया या देशांना करतो. 5% निर्यात ही आपली युरोपमध्ये आहे. युरोपमध्ये इंग्लंड आहे, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या देशांना 5% निर्यात होते. आणि अमेरिका जे आहे उत्तर अमेरिकेमध्ये कॅनडा, मेक्सिको या भागामध्ये आपली निर्यात जवळपास 4% आहे. अशी टोटल आपल्या देशाची निर्यात आपण बहुतांश खंडामध्ये सर्व खंडांमध्ये जवळपास आपली निर्यात. नक्कीच सर. आणि आता तुम्ही ज्या ज्या देशांचा उल्लेख करात, खरं म्हणजे त्या कृषी मालासंदर्भी प्रत्येक देशाची मागणी विविध असते. अशा विविध देशांची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातून नेमकी आपण कोणकोणत्या प्रकारची फळे, भाजीपाला हे निर्यातीसाठी पाठवत असतो.
विविध कृषी मालाच्या सोबत फळं आणि भाजीपाल्याचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग याच्यामध्ये आहे. जवळपास एक 12 ते 12.5 कोटी रुपयाच्या कृषी मालाची फळं भाजीपाल्याची निर्यात आपण देशातून करतोय. यामध्ये जर आपल्याला त्यातले काही रँकिंगमध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर सर्वात जास्त निर्यात ही केळीची होते. मग गेल्या वर्षी 21-22 मध्ये आपली केळीची निर्यात ही 3.76 लाख मेट्रिक टन होती. त्यानंतर द्राक्ष आहे, जवळपास 2.5 लाख मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात आपण केली आहे. डाळिंब आहे, 99,000 मेट्रिक टन आपण निर्यात केली आहे. संत्र्याची आपण 1.25 लाख मेट्रिक टन निर्यात केलेली आहे. अशा पद्धतीमध्ये हे फळांमध्ये आहे. भाजीपाल्यामध्ये आपण विचार केला तर सर्वात जास्त निर्यात ही कांद्याची आहे. 15 ते 20 लाख मेट्रिक टन एवढा कांदा आपण दरवर्षी निर्यात करतो. त्यानंतर भेंडी आहे, हिरवी मिरची आहे, नंतर पडवळ आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, पोटॅटो आहे. अशा पद्धतीच्या विविध कृषी मालाची निर्यात, फळं आणि भाजीपाल्याची निर्यात आपण देशातून किंवा राज्यातून करतोय. आणि ही जी निर्यात आहे, निर्यातीमध्ये प्रामुख्यानं आपण UAE, दुबई आपण त्याला म्हणू, नेदरलँड आणि इंडोनेशिया या देशांना जी आपली निर्यात होते ही जवळपास 40% निर्यात आपण या 3 देशांना करतो. 3 देशांना. तुम्ही आता जी आकडेवारी सांगली ती फारच उत्साहवर्धक नक्कीच आहे. पण ह्या देशांव्यतिरिक्त असेही काही देश असू शकतील ज्यामध्ये आपल्याला भारताला तिथे संधी उपलब्ध आहे, तर त्या संदर्भात काय विश्लेषण आहे तुमचं? कृषी मालाच्या निर्यातीच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात. मी सुरुवातीला सांगितलं की उत्पादनामध्ये आपला पहिला किंवा दुसरा क्रमांक आणि निर्यातीमध्ये 13वा क्रमांक, त्यामुळे संधी नक्की उपलब्ध आहे. हे जर आपण बघितलं, जागतिक कृषी मालाची जी आयात आहे ही जवळपास $750 बिलियन आहे. आणि त्यात भारताचा सहभाग सध्या परिस्थितीमध्ये हा केवळ $50 बिलियन एवढा आहे. म्हणजे केवळ 4.5 ते 5% आपण कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला सहभाग आहे. यामध्ये 3 वेगळ्या क्रायटेरिया जर आपण बघितले तर त्या लेवलवरती आपण संधीचं आपण विश्लेषण करू शकू. ज्यामध्ये सर्वात पहिला जो भाग आहे, भारतीय वंशाची लोक ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये आपल्या कृषी मालाला नक्की संधी आहे. यामध्ये सौदी अरेबियामध्ये जवळपास 41 लाख भारतीय आहेत. अमेरिकेमध्ये जवळपास 39 लाख भारतीय आहेत. नंतर मलेशियामध्ये 34 लाख आहे. UAE मध्ये 29 लाख भारतीय आहेत. इंग्लंडमध्ये 19 लाख आहे. कॅनडामध्ये 17 लाख आहे. तर अशा पद्धतीनं विविध विकसित देशांमध्ये आपले भारतीय तिथे असल्यामुळे आपल्या कृषीमाला या देशामध्ये संधी आहे. जवळजवळ सगळ्याच खंडामध्ये भारतीयांचं योगदान आहे. अगदी बरोबर. त्यानंतर दुसरा जर क्रायटेरिया आपण विचार करायचा म्हटला तर यामध्ये कृषी मालाची आयात करणारे जगातले जे प्रमुख देश आहेत त्या देशांमध्ये नक्की संधी आहे. त्यामध्ये अमेरिका आहे, जर्मनी आहे, जपान आहे, त्यानंतर चीन आहे. चीन सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताच्या कृषी मालाची आयात करत असतं. त्यानंतर इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जपान, बेल्जियम, हे जे देश आहेत हे देश आपल्या जगभरातून कृषी मालाची आयात करतात. त्यामुळे आपल्या सुद्धा मालाला तिथे संधी आहे. आणि तिसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये असे काही देशातले जगातले काही देश आहेत की गेल्या 5 वर्षात त्यांची आयात ही काही पटीमध्ये वाढलेली आहे. उदाहरणादाखल सांगायचं तर म्यानमार आहे, व्हिएतनाम आहे, त्यानंतर युगांडा, त्यानंतर इथिओपिया, अझरबैजान म्हणून देश आहे, उझबेकिस्तान, या देशांची निर्यात ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला संधी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी काही संधी उपलब्ध आहे त्यामध्ये भारताला नक्कीच पुढे पाऊल टाकण्यात नक्कीच परिणामकारकता आहे. त्या एकूण भारत देशाच्या निर्यातीच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे आणि अजून वाटा वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कोणत्या उपलब्धी आहेत त्या संदर्भात? ओव्हरऑल देशाचे जर चित्र बघितलं तर फलोत्पादनामध्ये म्हणा किंवा कृषी मालामध्ये म्हणा आपल्या देशात आपण देश कायम अग्रेसर आहे. यामध्ये निर्यातीमध्ये जर सांगायचं झालं तर आपण देशाच्या एकूण निर्यातीच्या आपण 50% पेक्षा नक्कीच जास्त निर्यात करतो. यामध्ये उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बेदाण्याचा देशाच्या निर्यातीतला 90% वाटा आपल्या एकट्या महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर आंबा जर आपण घेतला तर 80-85% आंबा आपल्या राज्यातून निर्यात होतोय. द्राक्ष सुद्धा 80-85% राज्यातून आहे. कांदा 55% कांदा आपल्या राज्यातून आपण निर्यात करतो. त्यानंतर भाजीपाला 40-42% भाजीपाला आपल्या राज्यातून आपण निर्यात करतो. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल सर्व जर आपण कृषीमाल बघितला तर आपण नक्की 40-45% पेक्षा प्रत्येक कृषीमालामध्ये राज्याचा एक महत्वाचा वाटा, सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि महाराष्ट्राचा वाटा वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. बरोबर. कारण भारताचं सर्वात मोठं विमानतळ आणि बंदर सुद्धा महाराष्ट्रात उपलब्ध असल्यामुळे त्याचा उपयोग आपण निर्यातीसाठी निश्चित करू शकतो. त्याबद्दल काही यामध्ये आपण जसं म्हणाला की राज्यातून निर्यात होत्या याला काय प्रमुख कारण आहेत. त्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं कारण सांगता येईल की वर्षभर कुठल्या तरी शेतमालाची उपलब्धता आपल्या राज्यामध्ये, गुणवत्तापूर्ण माल उपलब्ध आहे. आणि आपण म्हणाला तसं जगातलं जे प्रमुख देश आहेत त्या देशातल्या प्रमुख शहर आहेत त्या शहरांना थेट विमानानं जोडणारं विमानतळ देखील आपल्या महाराष्ट्रात मुंबईचं आहे. नंतर JNPT सारखं जे बंदर आहे देशाच्या कृषीमालाच्या 70% कृषीमाल हाताळणारं जे बंदर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आपण म्हणतो ते आपल्या महाराष्ट्रात आहे.
आणि याही सर्वात महत्त्वाचं असं याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपला जो शेतकरी आहे, महाराष्ट्राचा शेतकरी आहे, हा तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तो कायम अग्रेसर असतो आणि त्यामुळे त्यांच्या सहभागामुळे आपल्या राज्यातून कृषी मालासाठी आपण कायम अग्रेसर राहतो. नक्कीच सर, आपण आता बघितलं की बराच मोठा अवकाश आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. हे करत असताना निर्यात हे फार मोठा एक स्रोत आपल्याला म्हणता येईल, परंतु ते करताना फार महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे निर्याती बाबतीत. ते म्हणजे कागदपत्राची पूर्तता किंवा परवाने आपण ज्याला म्हणू. तर त्या पूर्ततेसंदर्भात आपण काय मार्गदर्शन करू शकता? कुठलाही कृषी माल आपल्याला जर निर्यात करायचा म्हटला तर यामध्ये काही परवानग्या किंवा काही आपल्याला परवाने घ्यावे लागतात. यामध्ये सर्वात पहिला जो भाग आहे तो आहे आयात निर्यात परवाना. विदेश व्यापार संचालनालय जे आहे त्यांच्याकडनं आपल्याला हा आयात निर्यात परवाना दिला जात असतो आणि अत्यंत 2-3 गोष्टींची पूर्तता करून आपण हा परवाना प्राप्त करू शकतो. हा परवाना प्राप्त झाल्यानंतर, आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अपेडाचं रजिस्ट्रेशन करावं लागतंय. अपेडा म्हणजे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, हे वाणिज्य मंत्रालय भारत सरकारची संस्था आहे. याची नोंदणी आपल्याला करावी लागते. हे झाल्यानंतर मग आपल्याला कस्टम डिपार्टमेंटचा एक पोर्टल आहे आईस गेट म्हणून, इंडियन कस्टम्स गेटवे आहे, इलेक्ट्रॉनिक गेटवे. तर यावरती आपल्याला आपलं नोंदणी करून घ्यावी लागते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला NPPOचं नोंदणी, नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन, याची नोंदणी करावी लागते. ही अत्यंत महत्त्वाची नोंदणी आहे. आपला माल जेव्हा परदेशात जातो तेव्हा त्याचं जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र असं दाखवते की तुमच्या देशाच्या मागणीनुसार आमच्या देशातून आम्ही हा माल पाठवतोय असं आपल्या वतीनं, शेतकऱ्याच्या किंवा निर्यातदाराच्या वतीनं ते अधिकारी, सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी प्रमाणित करत असतात. असं जे परवाना आहे तो प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र NPPOचे अधिकारी देतात. त्यामुळे आपल्याला NPPOचं एक रजिस्ट्रेशन करावं लागते. प्रक्रियायुक्त माल असेल तर आपल्याला फसाई म्हणून जे लायसन आहे, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते, प्रत प्रमाणित करून. अगदी बरोबर. आणि त्यानंतर युरोप मधल्या काही सुपर मार्केटमध्ये जर मला पाठवायचं असेल तर ज्या युनिटमध्ये आपण हे प्रक्रियायुक्त पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करतोय त्याला आपण हॅसअप सर्टिफिकेशन करून घ्यावं लागते. हॅझार्ड अॅनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो. तर हे जर का प्रमाणीकरण किंवा परवाने आपण पूर्ण केले तर आपल्याला निर्यातीसाठी कुठली अडचण येणार. परवान्याची ही सुरुवातीची प्रक्रिया आपण पार पाडली, तर पुढे अजून काय काय पायऱ्या या निर्यात होण्यापर्यंतच्या आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? आपण जर बघितलं तर आपण म्हटलंय की उत्पादनामध्ये अग्रेसर आहोत, पूर्ण निर्यातीमध्ये आमचा वाटा जगामध्ये 2.4% आहे. आपल्याला जर आणखी वाढवायचं असेल तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनी स्वतःहून निर्यात करण्याची गरज आहे. आणि शेतकरी बंधूचा सहभाग वाढवायचा असेल त्यांनी ही प्रक्रिया समजून घेण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. यामध्ये जर आपण अगदी स्टेप बाय स्टेप यात जायचं म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी आपल्याला कुठला कृषी माल निर्यात करायचा आहे हे पहिल्यांदा ठरवावं. कोणत्या देशाला करायचा आहे देश ठरवावा. आणि त्यानंतर आपल्याला आयातदार, त्या देशामधला त्या कमोडिटीसाठीचा आयातदार कोण आहे याची माहिती विविध वेबसाईटमधून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. अपेडाची वेबसाईट आहे किंवा आणखी बऱ्याच चेंबर ऑफ कॉमर्सच्या वेबसाईट आहे, याच्यामधून आपल्याला आयातदाराची माहिती मिळू शकते. ती माहिती मिळाल्यानंतर आपल्याला त्या आयातदाराची पत तपासण्याची गरज आहे, कारण तो त्या मार्केटमध्ये त्याची कॅपेबिलिटी किती आहे हे तपासण्याची गरज आहे. ते आपण तपासल्यानंतर त्या आयातदाराची, त्या देशाची रिक्वायरमेंट, त्या कृषी मालाची रिक्वायरमेंट कशी आहे, किती आहे, काय गुणवत्तेची गरज आहे, पॅकेजिंगची रिक्वायरमेंट कशी आहे. आता पॅकेजिंग वेगवेगळ्या पद्धतीची असतात. याच्यामध्ये पॅकेजिंगमध्ये सांगायचं झालं तर कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये जाते, काही सनबोर्ड बॉक्सेसमध्ये एक्सपोर्ट होतो, काही थर्माकोल बॉक्सेसमध्ये एक्सपोर्ट होतो, काही एक्सपोर्ट हा आपल्याला गनी बॅग्समध्ये किंवा नायलॉन ग्रिप बॅग जे असतात त्याच्यामध्ये एक्सपोर्ट केला जातो. म्हणजे प्रत्येक पदार्थावर आणि मालावर अवलंबून असतं कुठल्या प्रकारचं पॅकिंग आहे. अगदी बरोबर. इव्हन समुद्र मार्ग जर आपण करणार असतो तर त्याला आतमधलं प्लास्टिक लॅमिनेशन त्या बॉक्सला असायला लागतं. विमान मार्ग असेल तर त्या बॉक्सचं वजन कमी असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फ्रेटचा चार्जेस कमी लागतील. तर अशा पद्धतीनं पॅकेजिंगसाठीची त्याची काय मागणी आहे ते आपण समजून घेऊन त्यानुसार काम करावं लागते. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला, आपण नाशवंत कृषी मालाच्या संदर्भात काम करतोय त्यामुळे यात रिस्क नक्की आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं इन्शुरन्स सुद्धा घ्यावं लागतं. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणून वाणिज्य मंत्रालयाची संस्था आहे, त्यांचा आपण विमा घेऊ शकतो. काही प्रायव्हेट संस्था देखील आहेत, त्यांचाही विमा आपल्याला घेता येऊ शकतं. हे सर्व केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कस्टम हाऊस एजंट नेमायचा असतो. जो कस्टम हाऊस एजंट आपल्याला आपल्या कस्टम क्लिअरन्सचं काम आपल्या वतीनं तो करून देतो. हे सर्व केल्यानंतर आपण आपला माल पाठवण्याचं काम करायचं आणि मग त्यानंतर त्यातनं पैसे येण्याच्या त्याच्यामधल्या मेथड्स आहे. याच्यामध्ये काही लेटर ऑफ क्रेडिट नावाचा एक आंतरराष्ट्रीय फायनान्स मधला एक कॉन्सेप्ट आहे, किंवा याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स पद्धतीत काम करता येऊ शकतं, किंवा काही क्रेडिट बेसिसवरती आहे.
तर अशा पद्धतीनं कृषी मालाची बँक ही गॅरंटी एकंदरीत पण प्रक्रिया तिथे आहे. उपयोगाला येऊ शकते. अगदी बरोबर. बँक गॅरंटी नक्कीच. वैयक्तिकरित्या जबाबदारी न झटता आपण काही संस्थेच्या माध्यमातून सुद्धा या निर्यात करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत असतो. बरोबर. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आपलं आहे. तर ह्या मंडळाचा ह्या निर्यात क्षेत्रात जागृती करण्यामागचा उद्देश आणि त्याच्यामागे त्याचं कार्य किंवा आपण योगदान म्हणू बरोबर. कशा प्रकारे आहे ह्या संदर्भात? महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या स्थापनेपासूनच देशांतर्गत बाजारपेठ, नवीन बाजारपेठ शोधणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा आपला माल पोहोचवणे अच्छा. या पद्धतीचं काम कृषी पणन मंडळाने केलेलं आहे. बरं. या अनुषंगाने एक 3-4 वेगवेगळ्या स्तरावरती पणन मंडळाचं कामकाज आहे. यामध्ये सर्वात पहिलं सांगायचं म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम. आज शेतकऱ्याला किंवा ते निर्यात करणाऱ्या त्या निर्यातदाराला हो. काय माल लागतो, कशा पद्धतीचा माल असायला लागतो, कशी प्रक्रिया असते, याचं एक आपल्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. नक्कीच. तर भारत सरकारने ॲग्री एक्सपोर्ट झोन्स ज्यावेळी डिक्लेअर केले अच्छा. त्यावेळी काही 6 कमोडिटीचं ॲग्री एक्सपोर्ट झोन म्हणून कृषी पणन मंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आलं. बरं. त्यामधनं आपण गाव स्तरावरती आपण प्रशिक्षण कार्यक्रम केले. याच्यामध्ये जवळपास 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपण निर्यात विषयक प्रशिक्षण दिलेलं आहे. अच्छा. त्यानंतर आपण काही कमोडिटी स्पेसिफिक काही ट्रेनिंग प्रोग्राम आपण केले आहेत, जसं संत्र्यासाठी केले, डाळिंबासाठी केले. त्यानंतर आपण आपलं एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी असं एक संस्था कृषी पणन मंडळाने सेटअप केलेली संस्था हे पुण्यामध्ये तळेगाव इथे आहे. त्या अंतर्गत देखील आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन आणि निर्यात या अनुषंगाने आपण जवळपास 45,000 वेगवेगळ्या नवीन उद्योजकांना त्या ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यानंतर कृषी पणन मंडळामार्फत एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स राबवला जातो. 5 दिवसाचा हा निवासी अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विस्तृत आपण याच्यामध्ये प्रशिक्षण देत असतो. याच्यामध्ये 2 दिवस पुण्यामध्ये, 3रा दिवस मुंबईमध्ये, 4था आणि 5वा दिवस पुण्यामध्ये. मुंबईमध्ये सुद्धा आपण विविध निर्यातदारांशी चर्चा असेल, काही एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्सला व्हिजिट्स असतील, अशा पद्धतीचा आपण हे 5 दिवसाचा कोर्स आपण चालत असतो. तर हे झालं प्रशिक्षणाच्या लेवलला. त्यानंतर कृषी मालाची निर्यात म्हटलं की यात पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा रोल आहे. या पायाभूत सुविधांसाठीच लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ह्या पणन मंडळांनी, देशात असे बरेच मंडळ आहेत, प्रत्येक राज्यामध्ये मंडळ आहे, परंतु महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने देशात सर्वप्रथमच अशा पद्धतीचे सुविधा केंद्र राज्यात उभे केलेले आहे. जवळपास 45 सुविधा केंद्र आहेत. यामध्ये प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, रायपनिंग चेंबर्स आहे, पॅकिंग ग्रेडिंग लाईन्स आहेत, किंवा याच्यामध्ये काही पॅक हाऊसेस आहेत आणि काही देशांच्या विशेष प्रक्रिया काही करावी लागते, जसं विकिरण सुविधा आहे, पेपर ट्रीटमेंट सुविधा आहे, हॉट वॉटर ट्रीटमेंट सुविधा आहे. अशा विविध सुविधांची सुद्धा उभारणी ही कृषी पणन मंडळांनी वाशी आणि राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही केलेली आहे. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग कृषी पणन मंडळामार्फत विविध निर्यात विषयक योजना राबवल्या जातात. याच्यामध्ये समुद्रमार्गे निर्यात होण्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये 50,000पर्यंत अर्थसहाय्य आपण त्याला प्रति कंटेनर आपण त्यात अर्थसहाय्य देतो. अशा पद्धतीने विविध स्तरावरती कृषी पणन मंडळाने निर्यातीचं काम नक्कीच. म्हणजे मार्गदर्शन आणि जागृती हे दोन्ही उद्दिष्ट समोर ठेवून आपण पणन मंडळाचं काम आपल्या इथे चालू शकतो. वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात पणन मंडळामध्ये. त्याचाच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे मॅग्नेट प्रकल्प. बरोबर. तर ह्या मॅग्नेट प्रकल्पाचा ह्या निर्यातिक क्षेत्रामध्ये नेमका उपयोग किंवा योगदान आपल्याला म्हणता येईल कितपत आहे आणि त्या कृषी माल उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा कितपत फायदा होतोय? आशियाई विकास बँक याच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र शासनामार्फत राज्यामध्ये महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क असा एक मॅग्नेट प्रकल्प आपण राबवतोय. या प्रकल्पाचा कालावधी हा 6 वर्षाचा आहे. 2020-21 पासून हा प्रकल्प सुरू झाला. 26-27 पर्यंत हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामध्ये ची किंमत जी आहे ही जवळपास 1100 कोटी रुपयाची आहे. त्यातनं 70% वाटा आशियाई विकास बँकेचा आहे आणि 30% वाटा हा महाराष्ट्र शासनाचा आहे. या प्रकल्पाचे जर आपण घटक बघायचं म्हटलं तर प्रकल्पामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आपण ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्या बळकटीकरण करणे, त्यांची एकात्मिक अशा पद्धतीमध्ये मूल्य साखळी विकसित करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. आणि यामध्ये आपण 10 फलोत्पादन पिके आणि फुले याचा आपण यात समावेश केलेला आहे. या 10 फळ पिकांमध्ये जर बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये केळी आहे, त्यानंतर डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, त्यानंतर सीताफळ आहे, नंतर स्ट्रॉबेरी आहे, त्यानंतर भाजीपाल्यामध्ये हिरवी आणि लाल मिरची, त्यानंतर भेंडी आणि फुले, असं 11 पिकांसाठीचा हा प्रकल्प आपला आहे. याच्यामध्ये आपण त्या हे जे 10 फोकस क्रॉप्स आहेत आपले याची मूल्य साखळी विकसित करणे, त्यांचे मूल्यवर्धित पदार्थ निर्माण करणे आणि शेतकरी उत्पादक संस्थांचा किंवा कंपन्यांचा या
मूल्य साखळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग वाढवणे अशा पद्धतीचा उद्देश या प्रकल्पाचा आहे. नक्कीच. याच्या घटकांमध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की घटकांमध्ये त्यांचे पहिला घटक जो आहे यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं बळकटीकरण हा एक भाग. दुसरा भाग यामध्ये काम करणारे, या मूल्य साखळीमध्ये काम करणारे जे घटक आहेत ज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा प्रक्रियादार आहेत, निर्यातदार आहेत किंवा काही संघटित विक्रेते आहेत, किरकोळ विक्रेते, यांना पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करण्यासाठीची पायाभूत सुविधा उभी करणे, यासाठी अर्थसहाय्य जवळपास प्रकल्प किमतीच्या 60% अर्थसहाय्य आपण त्यामध्ये देतो. त्यानंतर त्यांना प्रकल्प चालवत असताना त्यांना जे काही वर्किंग कॅपिटल लागणार आहे, खेळतं भांडवल लागणार आहे किंवा मुदती कर्ज लागणार आहे ते सुद्धा कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम या प्रकल्पामार्फत आपण करतो. आणि तिसरा जो घटक आहे तो राज्यात उपलब्ध असलेल्या काही सुविधांचं आधुनिकीकरण किंवा नवीन सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून देणे, ह्या आपल्या यातलं महत्वाचे 3 घटक या प्रकल्पामध्ये आहेत. याची जर आपण फल निष्पत्ती बघितली प्रकल्पाची तर जवळपास आपण 2 लाख शेतकऱ्यांना या मूल्य साखळीमध्ये फायदा देणार आहोत. महिलांचा देखील याच्यामध्ये सहभाग असणार आहे. त्यानंतर आपण जवळपास 30,000 शेतकऱ्यांना उत्तम कृषी पद्धतीचं प्रशिक्षण यामध्ये देणार आहोत. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे प्रवर्तक किंवा संचालक आहेत अशा 4,800 लोकांना आपण याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी किंवा सुगीपश्चात तंत्रज्ञान याचं प्रशिक्षण आपण देणार आहोत. त्यानंतर 200 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बाजार जाळ्यांमध्ये आपण निर्मिती, त्यांचा देशांतर्गत किंवा निर्यातीसाठीची लिंकेज आपण करून देणार आहोत. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास 10% एक फायदा करून देणे, उत्पन्नाच्या किंमत वाढवणे, त्याचं उत्पन्न वाढवणे हा उद्देश यामधला आहे. त्यानंतर यामध्ये जर आपण विस्तृत पद्धतीत त्याचे जर घटक बघितले, प्रत्येक घटक जर आपण बघितलं तर अगदी नर्सरी डेव्हलपमेंट पासून टिश्यू कल्चर लॅब्स असतील किंवा विविध प्रशिक्षण, मी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण असतील, त्यानंतर याच्यामध्ये अतिघन लागवड जे म्हणतो आपण, हाय डेन्सिटी प्लांटेशन, जेणेकरून उत्पादकतेत वाढ होईल, ते आपण त्यात करणार आहोत. म्हणजे बियाण्यापासून, संकरित बियाण्यापासून. त्यानंतर आपण पुढे चालून त्याच्यामध्ये नवनवीन वाण इम्पोर्ट करणे किंवा विकसित करणे हे काम त्याच्यामध्ये करणार, संशोधन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर काही ग्लोबल जगातल्या काही विविध टेक्नॉलॉजी असतील, उत्कृष्ट टेक्नॉलॉजी त्या भारतात आणणे, त्याचं व्यावसायिकरित्या त्याचं पुढे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. नक्कीच. त्यानंतर याच्यामध्ये बायोवेस्ट टू वेल्थ एक आमचा घटक आहे, म्हणजे जो कृषीमाल, टाकाऊ कृषीमाल आहे त्याच्यापासून सुद्धा काही संपत्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने काही ऍक्टिव्हिटी असतील. त्यानंतर काही कमोडिटी, या कमोडिटीचे आपण मार्केट ऍक्सेस प्लॅन्स तयार करतो आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये समुद्रमार्गे काही प्रोटोकॉल विकसित करण्याचं काम आहे. तशा विविध स्तरावरती आपण या प्रकल्पामार्फत काम करून अंतिम घटकापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत त्याच्या उत्पन्न वाढीसाठीचा प्रयत्न आपण या प्रकल्पामार्फत. सर, आपण आता पाहिलेत की हे कृषी पणन मंडळाकडून चांगल्या प्रकारे आपण सुविधा पुरवतो. तर सरची सुरुवात करण्यासाठीच म्हणून कृषी मालाच्या निर्यात वृद्धी करता उत्पादक स्तरावर नेमका काय काय उपाययोजना कराव्या लागतात आणि उत्पादकाला नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते ह्या निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, त्याबद्दल. बरोबर. मी आपल्याला या अगोदर सांगितलं आहे की कृषीमाल निर्यातीतला सर्वात महत्त्वाचा घटक कोण आहे तर तो उत्पादक आहे. कारण उत्पादन जर चांगलं असेल तर आपल्याला पुढे चालून त्याला पुढचे ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याची करण्याची गरज पडणार नाही किंवा आपल्याला पुढची अडचण येणार नाही. त्यामुळे उत्पादक स्तरावरती त्या शेतकऱ्यांनी कोणत्या वाणाची गरज आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या केमिकल्सचा वापर करावा किंवा करू नये, तो करायचा असेल तर पेस्टिसाइड केमिकल्स कोणकोणते आहेत त्याचा अभ्यास करणे. त्यानंतर ट्रेसेबिलिटीचं काय महत्व आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज ट्रेसेबिलिटीचं काय महत्व आहे ते जाणून घेणे. आणि निर्यात करणे हा एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नाही. त्यासाठी आपण संघटित येऊन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यानंतर त्यातून निर्यात करणे हा यातला सर्वात महत्त्वाचा सल्ला सांगायला हरकत नाही. कृषी पणन मंडळाचा मी सांगितलं हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आहे. अशा पद्धतीचे कोर्सेस जिथे उपलब्ध असतील ते कोर्स जर आपण केले तर नक्की आपल्या मालाला नवीन नवीन बाजारपेठा उपलब्ध होऊ शकतील आणि चांगला दर आपल्या मालाला प्राप्त होऊ शकेल. यासाठी मी सर्व शेतकरी बंधूंना मी शुभेच्छा देतो. नक्कीच सर. म्हणजे थोडक्यात संघटना आणि सहकार ह्याच तत्वावर आपलं हे कार्य असेच चालू राहील. नक्कीच सर, आपण या ठिकाणी आलात आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाणीतून आपलं मनपूर्वक आभार.